अर्जुन खूपच चिडतो आणि सेकंदात सांगतो की मला या मुलीशी लग्न करायचं नाही आहे. इथे प्रताप त्याला म्हणतो, आवाज हळू कर, आरडाओरडा करू नकोस. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला कळलं पाहिजे की माझं लग्न झालं आहे, तुमच्या मुलाचं लग्न झालं आणि तरी तुम्ही परत लग्न लावताय त्याचं. इथे कल्पना म्हणते, तुला कळत नाही आहे तुझं भलं बुरं काय आहे ते. म्हणून तर इथे अर्जुन कल्पनाला म्हणतो, आई मी तुला आधीच सांगितलं होतं की मला हे लग्न हिच्याशी करायचं नाही आहे म्हणून, तरी तुम्ही परत तेच करताय. हे सगळ्या गोष्टी ऐकून पूर्णा आजीला त्रास होत असतो, तिचा BP वाढत असतो. ती म्हणते, अर्जुन मला सांग, तू तिच्याशी लग्न करणार आहेस की नाही तन्वीशी? तर तो म्हणतो नाही. इथे परत परत पूर्णा आजी तेच विचारत असते, तो नाही सांगतोय तरी तेच, आणि तिला त्रास होत असतो. पूर्णा आजी अर्जुनला विचारते, मी तुला शेवटचं विचारते, तू तन्वीशी लग्न करणार की नाही? तेव्हा तो म्हणतो, मी पण तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगतोय की मी तन्वीशी लग्न करणार नाही, या जन्मात तरी ते शक्य नाही आहे म्हणून. इथे अस्मिता म्हणते, अर्जुन तू खूपच स्वार्थी विचार करतोयस. तेव्हा तिला बोलण्याचा हक्क, ती इथे माहिरी राहते आपल्या नवऱ्याला, आपल्या सासरच्यांना सोडून, ते कोणी काही बघतच नाही आहे. इथून अर्जुन निघून जातो आपल्या रूममध्ये, कारण चैतन्य म्हणतो, तू चल शांत राहा, तू आपल्या रूममध्ये जा. तेवढ्यातच इकडे एकदम ओरडते अर्जुन म्हणून, आणि सगळेजण वळून बघतात. ते इथे पूर्णा आजीला त्रास होत असतो. ती छातीला पकडून जोरात दाब देत असते आणि तिला BPचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, BP शूट झालं आहे तिचं. इकडे सगळेच जण तिला बघत असतात टेबलाच्या इकडे उभं राहून. अर्जुन आणि चैतन्य पण जिन्यावरनं खालती उतरतात आणि पूर्णाजी काय झालं तुला, पूर्णाजी काय झालं तुला, असंच चालू असतं. सगळेजण तिच्या जवळ येतात आणि तिला विचारत असतात काय झालं काय झालं, पण कोणीही क्विक ॲक्शन घेतच नाही. तिकडे विचारण्यापेक्षा तिला उचला आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जा ना, ते नाही. इथे सगळेजण तिच्या जवळ येऊन काय झालं काय झालं काय झालंच करत बसतात. इकडे पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य एके ठिकाणी उभे असतात. ते दोघंही खूप बेचैन असतात. इथे पूर्णा आजीवर उपचार सुरू असतात आणि तिच्याच रूममध्ये तन्वी, अस्मिता आणि कल्पनाही असतात. इकडे बाहेर प्रताप अश्विनला विचारतो की अश्विन तुला काय वाटतं आहे, पूर्णा आईला काय झालं म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो, आत्ता तरी तिचा BP वाढला आहे, त्यामुळे तिला त्रास होतो आहे, पण बघूया, चेकअप सुरू आहे करून. तेवढ्यातच डॉक्टर बाहेर येतात आणि अर्जुन आणि चैतन्य पण त्यांच्या तिकडे येतात आणि विचारतात काय झालं आहे, पूर्णा आजी कशी आहे म्हणून. तेव्हा डॉक्टर म्हणतात, आम्ही उपचार सुरू केलेत, थोड्या वेळाने आपण बघू काय होतं आणि काय नाही ते. इकडे आतमध्ये पूर्णा आजीच्या जवळ तन्वी, अस्मिता आणि कल्पना असतात आणि ते पूर्णा आजीच्या जवळ असतात. इकडे तन्वी सगळ्यांना बघते की कसे बेचैन झाले आहेत. इथे ती कल्पनाला बघते आणि मुद्दाहून सुरू करते, माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं, देवा पूर्णा आजीला माझ्या काही होऊ देऊ नकोस. तिचे नाटकं सुरू होतात. अस्मिताला त्याचं पण डोकं नाही आहे. ती अगदी तिच्या नाटकाला भुलते दरवेळेला आणि मूर्खपणाच करते. इथे म्हणते, अगं तन्वी असं नको का बोलूस, तू काय हे बोलतेस, पूर्णा आजीला काही नाही होणार, कोणाला काही नाही होणार, तू शांत राहा. तेवढ्यातच अश्विन आणि डॉक्टर आतमध्ये येतात. अश्विन म्हणतात, तुम्ही तिघी इकडे काय करताय, चला बाहेर चला, डॉक्टरना त्यांचं काम करू द्या म्हणून. पण इथे कोणीच बाहेर जायला तयार नसतं. इथे तन्वी मुद्दाहून अश्विनला म्हणते की मी थांबते ना माझ्या पूर्णा आजीजवळ, नाही तर मला बेचैन होईल, मला काहीच सुचणार नाही, अश्विन प्लीज प्लीज. पण तो म्हणतो, नाही डॉक्टर इकडे आहेत ना, तुम्ही चला बाहेर, तिघीजणी चला बाहेर म्हणून. अश्विन म्हणतो, मी पण बाहेरच उभं राहतोय, मी इकडे नाही थांबणार आहे, चला. आणि तो त्या तिघींनाही बाहेर घेऊन येतो आणि ते लोक बाहेर उभे राहतात. दुसरीकडे इकडे सायली आरशात बघून स्वतःच हसत बसलेली असते आणि तिला जिथे तिथे अर्जुनचा भास होतो आणि अर्जुन जे काही बोललेलं असतो ते आठवत असतं की आय लव्ह यू मिसेस सायली. आणि ते जेव्हा माथेरानला जातात तेव्हा काय गमती जमती करतात, त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि इकडे कुसुमताई तिच्याकडे बघत असते आणि हसत असते. इकडे सायली जेव्हा कानातले घ्यायला जाते तेव्हा ती एक कानातले उचलते, तेव्हा अर्जुन तिचा हात धरतो आणि तिला दुसरे कानातले दाखवतो, हे घाल म्हणून, हे छान वाटतील म्हणून. आणि तिला जिथे तिथे अर्जुनचाच भास होत असतो. इकडे तिला वाटतं की अर्जुनने माझा हात पकडला, म्हणून ती म्हणते, अहो सोडा ना माझा हात, अहो असं काय करताय, सोडा की माझा हात. आणि इकडे कुसुमताईला कळत नाही काय चाललंय म्हणून. सायली मागे वळून बघते तर कुसुमताई, ती म्हणते, कुसुमताई की काय चाललं आहे सायली तुझं. तेव्हा ती म्हणते, मला जिथे तिथे अर्जुन सरच दिसतात, मला त्यांचा भास होतोय, माहीत नाही का. आणि तिला फकीर बाबांचं बोलणं आठवतं की तुझ्या गळ्यात हे जे काळं मंगळसूत्र आहे ना, तेच तुला तुझ्या प्रेमापर्यंत पोचवेल. आणि ती हे आठवून हसत असते. इकडे दुसरीकडे अस्मिता बाहेर येते आणि अर्जुनला बोल बोल बोलत असते की तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे, तुला काही वाटत नाही आहे पूर्णा आजीबद्दल, तुझ्यामुळेच तिचा BP हाय झाला आहे. आणि इथे कल्पना पण सुरू होते की तुला काही कळत नाही आहे, तुझ्यामुळे ही पूर्णा आजीची हालत झाली आहे, तुला काय वाटतं की पूर्णा आजी, तुझे बाबा आणि मी
आम्ही तुझ्यासाठी चुकीचा निर्णय घेतोय आणि तुला ते पटतच नाही आहे का असा हट्टीपणा करतोयस. आणि हे लोक जे हट्टीपणा करतात ते त्यांनी सांगितलेलं असतं क्लिअरली की मला तन्वीशी लग्न करायचं नाही आहे, तरी जबरदस्ती करतात आणि त्याला न विचारता सगळं काही ठरवून पण टाकलं. हे चुकीचं नाही आहे. काय आई वडील आहेत, काय फॅमिली आहे, याच गोष्टीमुळे तर त्यांनी सायलीशी लग्न केलं होतं. परत तिथेच येऊन उभे राहतात आणि परत तेच सुरू करतात. इथे अर्जुन चुपचाप ऐकत बसलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी ऐकून तन्वीला खूपच आनंद होत असतो. ती म्हणते हे सगळेजणं माझ्या टीममध्ये आहेत, म्हणजेच प्रियाच्या टीममध्ये, आणि ह्यांना माहीत पण नाही आहे की ही एक टीम आहे आणि ती माझी टीम आहे. आता बरोबर हे लोक अर्जुनला मनवतील आणि माझं आणि अर्जुनचं लग्न होईल. तिला आनंदच होत असतो या सगळ्या गोष्टींचा. प्रताप कल्पनाला म्हणतो तू शांत राहा, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. इथे अश्विन पण म्हणतो आई तुझा आवाज चढतोय, हळू. आणि हे बोलल्यानंतर कल्पना आता आणखीनच किंचाळते आणि त्याच्याशी रागारागाने बोलते. इथे चैतन्य मध्ये पडतो आणि म्हणतो मावशी तू जरा शांत राहा, बस इकडे जरा शांतपणे बस. आणि तो आणि अर्जुन दुसरीकडे जाऊन उभे राहतात, पाठमोरे असतात. हे बघून तन्वी आणखीनच शेफाळते आणि ती मुद्दामून अर्जुन जिथे उभा असतो तिकडे जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन तू जरा शांत राहा, आता काहीच बोलू नकोस. इकडे ना बोललास ना तर गैरसमज होतील. तू एक काम कर ना, तू तिकडे जाऊन का नाही बसते. अर्जुन रागाने तिच्याकडे बघत असतो आणि चैतन्याला पण कळत नाही ही अशी सगळी का बोलते म्हणून, हिची नाटकं सुरू झाली आहेत. ती म्हणते नाहीतरी तुला पण जखम झालेलीच आहेत ना, तू जा ना तिकडे बस ना, आणि तू आहे ना काळजी करू नकोस, मी आहे ना. आणि त्याला हात लावायला जाते, त्याला पकडायला जाते, तेव्हा अर्जुन एकदम तिला बोट दाखवतो आणि म्हणतो पकडायचं नाही म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टी प्रताप आणि कल्पना बघतात आणि इथे त्यांना राग येतो. कल्पना परत जात असते अर्जुनला बोलायला, तेवढ्यातच प्रताप तिला थांबवतो आणि ती परत बसते.